हॅलो. काम करता करता तुमच्याशी बोलते पण 8 मार्च झालं, महिला दिन झालं. तर सुरुवातीला म्हणजे एकदम सुरुवातीला जेव्हा माझी म्युझिकल जर्नी सुरू झाली तेव्हा महिला दिन म्हणजे मला शो असणार आहे आणि शोला मला गायचं आहे आणि घरी यायचं आहे, एवढंच महिला दिनाचं महत्त्व मला माहिती होतं. पण आता हळूहळू जशी तिशी येते तशा सगळ्या गोष्टी, आपलं स्वातंत्र्य आणि आपण काय गमावलं, आपण काय कमावलं किंवा काय गोष्टी आपल्या चुकतात आणि आपण जो काही विचार करत बसतो, म्हणजे स्वतःच्या मनात बोलायची तर हिंमत नसते, त्यामुळे विचार करत बसायचा, कुढत बसायचं आणि स्वतःला फक्त आणि फक्त त्रास करून घ्यायचा, स्ट्रेस वाढवायचा स्वतःचा, एवढंच काम होतं. पण आता मी स्वतःला गिफ्ट करायला लागले. म्हणजे मी महिला दिन असेल किंवा छान दिवाळी असेल तर दुसरे गिफ्ट देतील याची वाट आपण का बघायची? नवरा देईल, आई बाबा देतील, आपण मस्त स्वतःसाठी गिफ्ट घ्यायची. तर मी माझ्यासाठी त्या दिवशी 2 गोष्टी केल्या. मस्त सेल्फ पॅम्परिंग केलं. येस मॅडम म्हणून एक ॲप आहे, तर त्या ॲपवरून मी म्हणजे तुम्ही मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, फेशियल अशा सगळ्या गोष्टी त्याच्यावर, आयब्रो किंवा सगळंच म्हणजे वॅक्सिंग असेल सगळंच त्या ॲपवरून तुम्ही हे करू शकता, म्हणजे हायर करू शकता एखादी व्यक्ती आणि ते तुमचं घरी येऊन सगळं करून देतात. तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज नसते. तर मी त्या दिवशी मस्त छान बोलवलं तिला आणि छान मी माझं मस्त फेशियल करून घेतलं. उन्हामुळे खूप काळपटपणा आला होता, दाखवते तुम्हाला त्यांचं. आणि खूप सुंदर त्यांची ॲक्च्युली हे आहे, सर्विस खूप छान आहे त्यांची आणि सेफ आहे. मला आधी भीती वाटली, म्हटलं ही एखादी बाई येते घरी, मी घरात एकटी आहे आणि मला बेशुद्ध करेल काहीतरी लावून, अशा ॲक्च्युली खूप भीती वाटली. पण नंतर म्हटलं जाऊ दे, चल आपण बोलवूया. आणि ती खूप छान होती, मराठी होती आणि इथली जवळचीच होती. आणि 1 तास तिने माझ्या जो चेहऱ्याला छान मसाज केला, मस्त पाठीला व्यवस्थित असं सगळं मसाज करून सगळं फेस छान साफ केलं आणि मस्त फेशियल माझं तिने करून दिलं. मला खूप भारी वाटलं. तिला खूप 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 आशीर्वाद दिले मी. ॲक्च्युली दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. तर मी फेशियल पण करून घेतला आणि दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट मी केली आहे. आणि थोडा कॅमेरा ॲडजस्ट करते. हां, तर मी घेतलेत माझ्यासाठी स्पोर्ट्स. तुम्हाला उलट दिसते की नाही मला, म्हणजे तसं वाटतंय मला, तर कदाचित सरळ दिसत असेल. तर ही स्केचर्स कंपनी ही कम्फर्टसाठी खूप फेमस आहे आणि दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली माझी साईज तिथे नव्हती आणि कलरचे खूप ऑप्शन्स मला मिळाले नाहीत, कारण स्पोर्ट्स शूजमध्ये हे असेच कलर असतात. म्हणजे मला व्हाईट पाहिजे होते, कारण मी कुठेही माझ्या म्हणजे एअरपोर्टला जाताना किंवा कुठे कार्यक्रमाला जाताना किंवा असं मी माझ्या जीन्सवर वगैरे घालू शकते. पण ते शक्य नाही झालं, मिळाले नाहीत, कारण माझ्या बजेटमध्ये पण बसायला पाहिजे होतं ते. तर हा पण किती सुंदर कलर आहे. मला हा कलर खूप आवडला. 2 कलर होते, ग्रे आणि हा, तर मी हा चूज केला. घातला मला हा आवडला आणि मजा आली. आणि सकाळी माझी अशी इच्छा होती की मी जेव्हा चालायला जाईन तेव्हा मी स्पोर्ट्स शूज घालूनच जाईन, कारण मग टाचा दुखतात, खूप चालायचं असतं किंवा धावायचं असतं वगैरे तुम्हाला, आणि मग टाचा बिचा दुखला, पाय बी दुखले की मग आपला तो सगळा मूड निघून जातो. त्यामुळे माझी अशी इच्छा होती की मी कुठल्या तरी छान चांगल्या कंपनीचे स्पोर्ट्स शूज घेईन आणि मी चालायला जाईन. तशी मी सकाळी गेले होते आणि मी 2 किलोमीटर चालले, पण माझे पाय, माझ्या टाचा अजिबात दुखल्या नाहीत आणि मला जी काय मजा आली, खूप मजा आली. त्यामुळे हे एक गिफ्ट केलं. आणि तिसरी गोष्ट जी मी केली ती म्हणजे मी कानाला खडा लावला. काही गोष्टींचे मला असे अनुभव आले की जसं मी वागायला नाही पाहिजे किंवा मी असंच वागलं पाहिजे तरच सगळं सुरळीत होईल. तर त्यासाठी मी कानाला खडे लावले. बघायचे तुम्हाला? हे सी किती सुंदर आहेत. हे डिझाईन मला खूप आवडलं
आणि हे मी सोनाराकडनं नाही टोचून घेतलेत कारण हे सोन्याचे नाही आहेत. तर टॅटू आणि पिअर्सिंग जो स्टुडिओ असतो तिथे मी गेले होते. तिथे त्यांचं इंस्टाग्रामवर मी बघितलं एक काहीतरी झेन स्टुडिओ, झेन स्पेस असं काहीतरी नावाचं स्टुडिओ होतं. त्यांना मी कॉल केला आणि विचारलं की काय कुठलं मटेरियल असतं हे. तर जे आपण सर्जरीसाठी वगैरे जे शरीरामध्ये काही इम्प्लांट करतात किंवा फ्रॅक्चरसाठी वापरतात वगैरे तसं काहीसं ते मटेरियल असतं आणि ते मटेरियल हे आहे. त्यामुळे माझ्या कानाला त्रास नाही होणार किंवा त्याचं काही इन्फेक्शन मला होणार नाही. त्यामुळे मी त्यांना आधीच विचारून घेतलं. तर हे बघा खूप सुंदर दिसतं, मला तर खूप आवडलं. आणि तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या महिला दिनाला तुम्ही स्वतःला काय गिफ्ट केलं ते पण मला नक्की सांगा हा. आणि मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन जसा मला वेळ मिळेल आणि जसं होईल तसं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.